ज्या सोशल ऑडिट आपण म्हणताय ते अगदी म्हणजे मनरेगाचं वगैरे होतं तशा प्रकारे नाही होणार, पण एखाद्या एक नदी खोरं हे एकक मानून करता येईल, एखादी मॅक्रो वॉटरशेड हे मानून करता येईल की इथे काय काय होतं आहे. जलग्रहण क्षेत्रामध्ये अतिक्रमण झालंय, लँड यूज पॅटर्न बदलतोय, त्यामुळे जिथून नैसर्गिक प्रवाह वाहत होते त्या जलप्रवाहांना एक खो घातला जातोय. तिथे मोठमोठ्या बिल्डिंगा येत आहेत, तिथल्या जमिनी परिवर्तित होत आहेत, शेतीची जमीन बिगर शेतीला जाते. तर कशा कशामुळे काय काय परिणाम झाले हे तर EIA एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट मध्ये येतं. ते असलं पाहिजे. 2013चा कायदा आहे, आता 1894चा कायदा रद्द करून घेतला आम्ही. तर या 2013चा कायदा अंमलातच येत नाही. काहीतरी कारण काढून करतात. पुरंदर विमानतळाला तो कायदा लागतच नाही, दुसरा महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्ट लागतो. ही सगळी गडबड आहे. त्या कायद्यामध्ये नियोजनामध्ये जी प्रक्रिया आहे, केवळ आपण संरचनाच मागणी करतोय असं नाही, तर प्रक्रिया काय असावी हे महत्वाचं आहे. आणि म्हणून एकेकाचं पुनर्विचार करणं, पोस्ट फॅक्टो रिव्ह्यू करणं हे फार आवश्यक आहे. अगदी सरदार सरोवरचं आम्ही करतोय, प्रत्येक धरणाचं झालं पाहिजे, जायकवाडीचं झालं पाहिजे की काय दावा होता आणि काय घडलं. कायद्याचं काय नाव